मित्रहो, या जगामध्ये यशाचे नियम आहेत आणि ते फक्त 3% उद्योजकांना कळतात. बाकीचे उद्योजक आपल्या पद्धतीने व्यवसाय करत असतात. जसं मगाच्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, ते त्या पद्धतीने व्यवसाय करत असतात. मग कुठेतरी अशा एका प्रवासाच्या टप्प्यावर येतात की ज्या वेळेला ते नवीन शिकणं सोडून देतात. मला सगळं माहिती आहे, माझ्याकडनं येणारा, नोकरीला येणारा माणूस हा लाचार आहे म्हणून माझ्याकडे नोकरीला येतो, मी त्याच्यावर उपकार करतो, ही भावना ज्यावेळी बळावत जाते तेव्हा त्या उद्योगाची घसरण सुरू होते. आणि असे अनेक घसरण झालेले तथाकथित धडपडणारे उमेदवार, उद्योजक मी जवळून पाहिले. आणि मग कुठेतरी ते फ्रस्ट्रेशनच्या मागे जातात, डिप्रेशनच्या मागे जातात, दुसऱ्याचा हेवा करू लागतात की अमक्याचा उद्योग कसा चालतो, मी पण त्याच उद्योगात होतो, माझा का चालला नाही. तर आत्मपरीक्षण करत नाही. यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रत्येक उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांनी आधी स्वतः एक उत्तम भंगारवाला व्हायला पाहिजे असं मला वाटतं. रस्त्यातनं जाणारा भंगारवाला पाठीवर एक गोनपट घेतो, जे जे मिळेल ते टिपतो, मग मुक्कामाच्या ठिकाणी येतो, मग सॉर्टिंग करतो की त्यात सोनं आहे का, चांदी आहे का, लाकूड आहे का, प्लास्टिक आहे का, आणि त्याचा योग्य तो विनियोग करतो. या पद्धतीने डोळ्याचा कॅमेरा करून, मेंदूचा कॉम्प्युटर करून जर उद्योजक वागेल तर त्याचा उद्योग भंगारवाल्याचा न राहता त्याचा सोन्या चांदीचा होऊ शकतो. हे मी जवळून पाहिलेलं आहे. परंतु यासाठी आपला पेला रिकामा आहे, तो रिकामा राहिला पाहिजे, याचीही कटाक्षाने तुम्ही नोंद घ्यायला पाहिजे.